जायचंय. चला आता आपण पुढे चाललो पहा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. माहित पडेल तुम्हाला कुठं चाललो तर. आपण चाललेलो आहे मोतीबागला. सांगायचं आपण चाललेलो आहे पहा मोतीबागला. तुम्ही पाहत राहा. जालन्याच्या मोतीबाग पहा तुम्ही. आणि कधी यायचं असेल तर या पण फिरायला. चला तसा मग सांग मग आपल्या मंडळी आता आपण कुठं आलो तर. आलो आता आम्ही मोतीबाग मध्ये. पुन्हा मोतीबागचं तुम्हाला दाखवतो. सगळं लेकराचं खेळणं, झाडं झुडं, सगळं खायच्या दाखवतो. गाड्या बिड्या भरपूर आहे तिथं. सगळं दाखवतो तुम्हाला. आता पाहत राहा. हे बघा मंडळी लहान लहान मुलं कसं खेळू राहिले बघा इथं. लहान मोठे सगळ्याचेच बघा इथं बघा. खूप गर्दी असते. आज तर रविवार म्हणलं जास्तच गर्दी बघा मंडळी. जालनेकरांना तुम्ही कधी आले का नाही मोतीबागला नक्की सांगा. तुम्ही कधी कधी हे पण सांगा मंडळी नक्की आम्हाला. बघा मंडळी मस्त छोटी ट्रेन, गार्डन आहे इकडं पण. इकडं बघा लहान लहान मुलं पण मस्त खेळू राहिले. घसरगुंडी वगैरे सगळं आहे. हे बघा मंडळी ट्रेन, लहान मोठे सगळे त्या ट्रेनमध्ये खेळतात मस्त. इकडे हे बघा मंडळी इकडे पण लहान खेळायला आहे. पहिलं नव्हतं बघा मंडळी. हे पहिलं मस्त तिथं गार्डन होतं तिकडं पण सगळं फॅमिलीसाठीच होतं सगळं. आणि हे बघा मंडळी हे आपलं मोती तलाव. मोती तलाव आता जे लगतो मला दिसन तिथपर्यंत सगळीकडे नुसतं पाणी पाणीच आहे. कारण खूप मोठा परिसर आहे आपल्या मोती तलावाचा. आणि इकडे हे बघा इकडे पक्षी पण आहेत. कोणते मध्ये बदक आहेत मध्ये. बदक आहेत कधी इकडे. हा बदक पण बसलेले आहेत. आणि इकडे हे बघा सगळीकडे फक्त पाणी पाणी दिसन तुम्हाला आता. आणि इकडे हे बघा मंडळी हा पोल बघा किती उंच आहे. हे बघा पहिला नव्हतं मंडळी ते पोल, आता आता बांधलेला आहे. आणि त्या पोलावरती आपला तिरंगा झेंडा लावतात बघा. 15 ऑगस्ट 26 जानेवारी वगैरे असलं ना त्या दिवशी त्याच्यावरती तिरंगा झेंडा लावतात. आणि लांबून बघा इतकं मस्त दिसतं मंडळी. तुम्ही हाईटच बघा तुम्ही खूप मोठं इथे लांबून पायात आणि मस्त दिसतं. तिरंगा झेंडा जेव्हा फडकतो ना खूप छान वाटतं त्याच्यामध्ये. बघा मंडळी किती मस्त मस्त सगळीकडे झाडं आहेत. आणि सगळं गार्डनचं पण मस्त निसर्गरम्यचं वातावरण आहे इथं पण. जे फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करायसाठी एकदम मस्त आहे. आणि आपल्या जालन्यावाला तर सगळ्याला माहिती आहे. म्हणजे आपले लांब लांब व्हिडिओ बघतात. पुणे मुंबई नाशिक काश्मीरपर्यंत व्हिडिओ बघतात आपले. त्या मंडळीला दाखव म्हणलं आज सगळं घरी सुट्टी होती त्यामुळे दाखव. आणि मग मी पण लई दिवसापासून म्हणत होती मोतीबागला जाऊ. मग काही टाईम नव्हता म्हणलं आज रविवार त्याच्यामुळे म्हणलं येऊ म्हणलं जाऊन आज. हे बघा इथं सगळं लहान लहान मुलं त्याची मस्ती बघा कशी झाली. घसरगुंड्या वगैरे झोके वगैरे आहेत. इकडे पण घसरगुंड्याच असं आहे लहान लहान लेकरासाठी. हे बघा हे जेव्हा आम्ही लहान लहान होतो तेव्हा खूप खेळलं मंडळी. हे झोके पाळणे सगळं खेळलं. पण हा आता काही इच्छाच होत नाही खेळायचं काही. येत होतो आम्ही प्रत्येक रविवारी ना घेऊन यायचो त्याला. रविवारी सुट्टी असायची बोर होते घेऊन यायचं. पण आता इच्छाच होत नाही खेळायची काही. आता आम्ही त्याला म्हणतो आम्हाला गाडीवर घेऊन चला रे कधीतरी येऊ आपण मोतीबागला जाऊन. पण नाही ते लहान होते आपण त्यांची इच्छा पूर्ण करतो. पण आपण कधी म्हणलं ते नाहीच म्हणतो. आहे ना त्याच्या हातात गेलं ना काहीच नाही एवढं लवकर काय आमच्या हातात काही गाडी आहे ना याच्या हातात. आपण काय नाही दिलं त्याच्या हातात. गाडी यायच्या हातामध्ये आपल्याला घेऊन येत नाही. ते काय मला कसं चौघ येत होतं सोबत तर भारी वाटत होतं. आता दोघं येणार होतो काय येतो पप्पा नंतर यायचं होतं. गाडी येत नाही ना चालत. आता आम्ही दोघं चालू असतो. एक अर्ध्या वेळेस होत असतंय कधी कधी पण नाही थोडी म्हणतो. एक अर्ध्या वेळेस होत असतंय ना. आपण त्याला रोज रोज चलत म्हणत नाही. आता जसं आपण चॅनल चालू केलं ना तेव्हापासून म्हणते मी त्याला एक वेळेस आपण मोतीबागला जाऊन येऊ. एक व्हिडिओ मोतीबागचा टाकू असं म्हणते मी त्याला. पण ते नाहीच म्हणत होते. पण आज काय माहिती त्याच्या मनात काय आलं तर चल म्हणून म्हणलं चाल येऊ जाऊ. आलोच ना शेवटी आपण. हा लय दिवस म्हणल्याच्या बाद आलो. एवढं झालं फक्त. लहान लेकरासाठी रिमोट कंट्रोलवरची जीप येते. दोन मुलं बसलेले इकडे याच्या हातामध्ये रिमोट कंट्रोल आहे. एक तर आलंय ते तर किती लहान बाळ आहे ती. चालले लहान लहान बाळाची मस्त मजा त्याच्यात. बघा मंडळी आता मोतीबागमध्ये फिरलो थोडंफार. फिरणं वगैरे झालं तर आता आलोच बघा बाहेर. आपण बाहेर दाखवतो मला थोडंफार काही. तर हे बघा मोतीबागच्या इकडं समोरच थोडंफार गाड्या आहेत खायच्या. कचोरी समोसा वगैरेच्या गाड्या आहेत म्हणजे तिथं भरपूर. इकडे बाजूला पण आहे मोतीबागच्या बाजूला पण आहे. बघा मंडळी आता हा पूल बनवलेला आहे मोतीबागपाशी. इकडून तिकडून चढायला इकडून आणि इकडून उतरायला. पहिला हा पूल नव्हता ना. पहिलं खूप गर्दी होत होती या रोडावरती. आता हा पूल बनल्यामुळे तेवढं नागरिकांसाठी थोडं
सोयीस्कर झाले चालणं फिरणं. तर बघा मंडळी, आता पूर्ण मोठी बाग हिंडून फिरून मम्मी इथं येऊन बसली. पाय दुखू राहिले वाटतं मम्मीचे. काय नाही दुखू राहिले, पण म्हणलं बसावं थोडं. सगळं खाया प्यायच्या गाड्या बंद आहेत, काम चालू आहे, कलर बिलर देऊ राहिले, तर त्याच्यामुळं गाड्या बंद आहेत. नाही तिथं याच्या गाड्या आहेत मस्त, पाणीपुरीची गाडी, पावभाजीची गाडी, आणि परत काय सगळं खाय प्यायचं सगळ्या पूर्ण गाड्या आहेत तिथं. त्यांचं काम चालू आहे, त्याच्यामुळे आज काहीच नाही. मस्त छोट्या छोट्या रूमा बनवून घेतल्या ते ना आता सामान ठेवायसाठी. नाही पहिल्यांदा सामान घरी घेऊन जात होते, आता इथंच ठेवते. आणि मस्त कलर बिलर देणं चाललाय. कलर द्यायल्यावर भारी दिसणार आहे, मग दाखवतो मला. सध्या काय सगळं त्याचा पसरा तेल पडेल, त्याच्यामुळे ते त्याला व्हिडिओ घेतलंच नाही. इकडे पहा फोटो बिटो काढायसाठी कशी ट्रेन आणून उभी केलेली आहे. दाखव ट्रेन. हे बघा मंडळी ट्रेन. अशी फोटो बिटो काढायचं असलं ना, आपल्याला फोटो काढायचा. ट्रेन उभी केली ती म्हणते डेकोरेशन साठी त्याच्या होतं. सगळे फोटो वगैरे काढते त्याच्यासाठी शेव म्हणून आणून उभी. एक डब्बा आहे तिचा. मम्मीला खायची बघा कल्पी, पण इथं एक पण गाड्या नाही आहेत. तर आपल्याला जावं लागेल तिकडं पलीकडे मोदी बागच्या दुसऱ्या साईडला जावं लागेल. इथलच्या सगळ्या गाड्या बंद आहे, त्या साईडनं चालू आहेत गाड्या. तिथं जाऊन आपण पाहू आता काय काय भेटते तिथं खायला, खाऊ. इकडं चालू आहेत पहा थोड्याफार गाड्या, पाणीपुरीच्या याच्या त्याच्या आहे थोड्याफार गाड्या चालू. आणि खवरात बापूल घरून नेमकं जेवण करून आलो, काय खावा, त्याच्यामुळे म्हणलं आता कुठलीच खावा. तर बघा मंडळी, आता आपण घरी आलेलो आहे. चहा पाणी झाली आपली. आणि इकडे हे बघा पप्पाने मस्त शेंगदाणे भाजलेत. कसे बनवलं ते? असे काय मस्त भाजून सोय त्याला हे लावलंय, मीठ लावलंय, मीठ पाणी लावून सनी मस्त बनवलेत. द्यायचे हे बघा मंडळी. ते कडक झालं ना आज भाजी मग खाली बस ना. थंडी वाज राहिली, त्याच्यामुळे पप्पाने केलं जसं कसं. या मंडळी तुम्ही पण खायला. आज काय आपला स्वयंपाक करायचा नाही. आज रविवार असल्यामुळे सकाळी नाश्ता बनवला, दुपारा स्वयंपाक करून सनी जेवण केले, आणि मग मोतीबागला गेलो. मोतीबागहून आलो, चहा पाणी केली, आता शेंगदाणे खायला लागलो. चला खाल्लेत आता शेंगदाणे मस्त भाजलेत, मीठ घेत टाकून सनी शेंगदाणे खाल्लेत. मस्त पाणी किनी पिलं. आता काय जेवण करायचे नाही, भुका नाहीत. दुपारी जेवण स्वयंपाक केला, जेवण केले, आणि चालल्या गेलो होतो. कशाची भाजी केली दुपारी? काय भाजी होती ती? वडा. मस्त आपला उन्हाळ्यात बनवलेला वडा असतो ना, त्या वड्याची भाजी बनवली, चपात्या बनवल्या, जेवण केले, आणि गेलो. पण मग दुपारी काय स्वयंपाकाचा व्हिडिओ काय घेतला नाही. आणि आता म्हणजे जेवण केले आम्ही 4 वाजता, 3-3:30ला जेवण केले. 4ला तिकडे गेलो. तिकडे फिरून आल्याच्या नंतर काय भुका लागल्या नाही, तर काही नाही. त्याच्यामुळे तुम्हाला अंधार वाटतो का? थोडा आहे. थोडा अंधार दिसणार आहे. मग आता काही नाही होत. मोतीबागला फिरायला गेलो होतो. पहा तुम्ही मोतीबागचा व्हिडिओ. कमेंट मध्ये सांगा वातावरण कसं भारी वाटलं. एक ताईनं नंबर मागितला होता, मी नाही म्हणल्यामुळं त्याला काही नाराज होऊ नका ताई. असं रिप्लाय द्यायला जास्त नाही, त्याच्यामुळं मी व्हिडिओमध्ये बोलते. त्याच्यात काय आले बाई. चला आता थांबवतो तिथंच व्हिडिओ. चला बाय बाय.